जय श्रीराम मंडळी सगळेले. तर आज आपण चाललो केळीवेडी या गावले. आपल्या आकोटवरून 30 किलोमीटर येते. इथं आहे लग्नाचा कार्यक्रम. आल्या इथं देवकुंडी चालू होती. आपला दादा भेटला, छोटू आहे सोबत. आपल्या इकडे आपले काही सबस्क्रायबर भेटले, त्याने फोटो वगैरे काढले. आणि इकडे आपली पूर्ण मंडळी हळदीचा कार्यक्रम तर आटोपला होता आम्ही पोहोचेपर्यंत. आणि इकडून आपला भैया ट्रॅक्टर घेऊन आला. मग का आम्ही काढला मस्त व्हिडिओ. आणि इकडे अहिरेचा कार्यक्रम चालू होता. तर नवरीचा भाऊ काय म्हणते पहा. अरे आता ते म्हणतात ना सुशीलदा, बहिणीच लग्न असलं की बहिणी मजा करतात आणि भावाला भांडे गिंडे उचलायला काम करायला लागतात. आणि समोरच मारुतीरायाचं मंदिर होतं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. या ठिकाणी हरिपाठ चालू होता. गजानन महाराजची दर्शन घेतलं. लय जोराची भूक लागली होती. सगळ्यांना मस्त जेवण वगैरे केले आम्ही. आणि मग भाऊ या अशोक काकांना लावला घरी फोन. लय मजा की आहेत, असे मस्त बोलतात, ऐकाच वाटते. मग लागला भाऊ रातचा 11 वाजताचा डीजे. असं नाचणं चालू झालं. कोणी कुकडे नाचे तर कोणी कुकडे नाचे. मग आम्ही कुकडे नाचलो. आणि इकडे मामाची कंबर. हा मामाचा डायरेक्ट नंबर घेतला. मामा म्हटलं माझ्या लग्नात तुम्हाला नाचायला लागेल. आणि आपल्या छोट्याच्या नाचणं तुम्हाला माहितच आहे. मामाला छोट्याला नाचू आपण सोबत. पण त्यासाठी माझ्या लग्न तर झालं पाहिजे बाबा लवकर. इकडे नाचत मग काही के पान बनारस वाला. मी थोडसा भिडलो मग नाचायला. मग काय मामाने घेतली उस्ती. इकडे भाऊ रात्रीच्या 2 वाजता येणं काढला मसाला. काही झोप नाही लागे. मग काय घेतला ट्रॅक्टर चालवाले. ट्रॅक्टरात पाणी आणलं इनं. मग काय रात्रीचा चहा केला 3 वाजता. तसंही भाऊ सगळेजण सोबत असलो की लहानपण आठवते. आपण तसंही लहानपणी सगळ्यात जास्त लप्पन चिप्पन खेळलो. मग लप्पन चिप्पनच खेळलो. इकडे भैयावर राज्य आलता. छोट्या पहिला ट्रिप झालता. कोणी दिशे कोणी नाही दिशे. लय वेळ खेळलो. आणि मग काय सगळ्यांना ग्लास शरबत घेतलं. शरबत घेऊन मस्त थोडस आराम कायचा झाला. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. आता काय झालं मग ते पुढच्या व्हिडिओत पहा तुम्ही. भेटू पुढच्या व्हिडिओत.